आज आपण म्हसवड नगरपालिकेमध्ये आलो आहोत आणि या म्हसवड नगरपालिकेमध्ये ज्या ज्या कामांचा विकास झाला त्या कामांच्या विकासाबद्दल आज आपण म्हसवड नगरपालिकेचे सीओ डॉक्टर सचिन माने यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार साहेब, मला सांगा तुम्ही आता नगरपालिकेमध्ये सीओ म्हणून काम करत आहात, परंतु आता नगरपालिकेमध्ये कोणकोणत्या कामाचा विकास झाला त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा। म्हसवड नगर परिषदेमार्फत अमृत 2.0 ही केंद्र शासनाची पाणी पुरवठा योजना आपल्या म्हसवड शहरामध्ये सुरू आहे। त्या योजनेचं जवळजवळ आता 70 ते 80% काम पूर्ण झालेलं आहे। ज्या पाण्याच्या 5 टाक्या आहेत, तसेच आपलं खारकेल येथे WTP म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र, शहरातील डिस्ट्रीब्युशन लाईन, मेन लाईन, रायझिंग, प्युअर वॉटर रायझिंग या याचं जवळजवळ 80% काम पूर्ण झालेलं आहे। तसेच शहरात आता सध्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आपल्या नगरपालिकेच्या समोरच आहे, त्या 2 मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे G+2। त्यामध्ये जवळजवळ 16 गाड्या आहेत। काही कॉम्प्लेक्सचा आता तिसरा स्लॅब आपला पडलेला आहे, त्याचंही सिव्हिल वर्क जवळजवळ 80% पूर्ण झालेलं आहे। तसेच आपली जे भाजी मंडई होतं त्याचं काम 7-8 वर्षापासून प्रलंबित होतं, तेही काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन तेही काम जवळजवळ आपलं आता 80% पूर्ण झालेलं आहे। येत्या 1.5 महिन्यात किंवा 1 महिन्याभरात त्याचं काम आपण अंतिम टप्प्यात आणणार आहोत। तसेच शहरात आता रस्त्यांची कामं, नागोबा रस्त्याचं काम झालेलं आहे आपलं पूर्ण। त्यानंतर नागोबा देवस्थानचे जे आपण विद्युतीकरण केलेलं आहे, तसेच रथमार्ग बायपासला सुद्धा विद्युतीकरण केलेलं आहे। शहरातील वाड्या वस्त्यावर आपण आता रस्त्याची कामं केली। तुम्ही ज्या स्टँड नजीक मध्ये अतिक्रमण हटवलं त्यामधला नेमका नगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टीने पुढचा अजेंडा काय असेल? स्टँड परिसरातील ज्या शासकीय जागा व नगर परिषदेच्या मालकीच्या जागा होत्या त्यावरती जे अतिक्रमण होते आपण साधारण 2 वर्षापूर्वी काढलेले आहे। त्यात आपण त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स व पार्किंग असेल त्या ठिकाणी आरक्षण आहे, त्याचा आपण प्रस्ताव करून तो शासनाकडे पाठवून ते निधी प्राप्त करून घेऊन थोड्या दिवसात ते आपण काम सुरू करणार आहोत। तसेच जे आपली खाण होती शहराची जुनी खाण, त्या ठिकाणी आपण आता आपले मल्टीपर्पज हॉलचे बांधकाम सुरू केलेलं आहे। त्याचं काम आता आपण पाहू शकता की ते काम त्या ठिकाणी चालू आहे। आता नवीन जे तुम्ही गाळे काढलेत आणि त्या गाळ्याला नेमकं तुम्ही म्हणजे कशा प्रकारे गाळे काढले आणि त्या नगरपालिकेच्या विकासामुळे तुम्ही लोकांना कशा पद्धतीने त्याचा लाभ मिळवून द्याल? आता आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स पाहत आहात की नगरपालिकेच्या समोर शॉपिंग कॉम्प्लेक्सचं बांधकाम सुरू आहे। ते पूर्ण झाल्यानंतर आपण त्या गाळ्यांचा लिलाव काढणार आहोत आणि जे इच्छुक नागरिक व्यापारी असतील शहरातील ते गाळे किंवा परिसरातील ते गाळे लिलावामार्फत घेऊन त्यांचा व्यवसाय करू शकतात। त्यातून नगरपालिकेला उत्पन्न मिळू शकतो आणि त्यांचाही व्यवसायाचा प्रश्न सुटू शकतो। आता यापुढे तुम्ही नगरपालिकेच्या दृष्टीने म्हणजेच विकासाच्या दृष्टीने नेमका काय उपाययोजना राबवताल? आता आपल्या यानंतरचा पुढचा भुयारी गटर योजना त्याचा प्रस्ताव आहे, आपण त्याचं टेक्निकल सँक्शन घेतलेला आहे। तो प्रस्ताव राज्य शासनाकडे आपण मंजुरीला पाठवलाय। तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आपण शहरामध्ये भुयारी गटार योजना आपण सुरू करणार आहोत। तसेच रस्त्यांचाही राज्य नगरोत्थान अभियान अंतर्गत आपण त्याचेही टेक्निकल सँक्शन भेटून तोही प्रस्ताव आता शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे।